घरी जाऊन आराम करा. आपण सगळेच जाऊया ना. नाही, मला एक महत्वाचं काम आहे, तुम्ही जा. आता काय झालं? काही नाही, सांगितलं तेवढं करा. आबा, मालती मॅडम आणि इंद्रजीत सरांना घरी जाऊ द्या. मी तुमच्या बरोबर इथंच थांबते. नाही राणी, तूही जा घरी, तुलाही आरामाची गरज आहे. हो आबा, पण मला पण बिण काही नाही, जा बघू. इंद्रा चल. हॅलो. हॅलो, कुठे आहे? अहो मी ते आता बा ते आणि कळलं मग तिचा पाठलाग करायला सांगितलं होतं ना. होय आबा, तिचा पाठलागच करतोय. हे बघा माझ्या समोरच आहे ती कल्लम्मा. तुम्ही या लवकर आबा, नाही तर ती जायची कुठेतरी गायब व्हायची. ठीक आहे, आलोच मी. पण तिला नजरेआड होऊ देऊ नका. नाही नाही, या तुम्ही लवकर. नशीबच खराब आहे आपलं. एवढी धडपड करून हाताला काहीच लागलं नाही आणि अख्ख्या गावासमोर मान खाली घालावी लागली. असं वाटत होतं ना त्या जत्रेमध्ये एक एक करप. विक्रांत, अरे एवढं चिडायला काय झालंय? मान इंद्रा राणीला मिळालाय म्हणून का काही वेगळं कारण आहे? आई, आई दुसरं काय कारण असणार आहे? आरतीचा मान त्या दोघांना मिळाला म्हणून माझी चिडचिड होते. त्या जत्रेमध्ये ना एक गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही. विक्रांत, तू बोलतोयस एक, पण तुझ्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळं दिसतंय. असं का वाटतंय मला? विक्रांत, काही लपवतोयस का माझ्यापासून? आईंनी का खोटं बोलीन? माझ्यावर विश्वास ठेव ना तू. हे बघ विक्रांत, मी तुला चांगलीच ओळखून आहे. मला खरं खरं सांग, हे सगळं जे काही घडलंय त्यामागं तुझा तर हात नव्हता ना? किती वेळा सांगू तुला, तू का संशय घेतेस माझ्यावरती? आई, तुझा मुलगा आहे ना मी. मी तुझ्या समोर होतो की नाही? मला कसं माहिती असेल तिथे काय झालं, ती माणसं कोण होती, त्यांनी काय केलं ते? अरे मग राणी, इंद्रा, मालती, आबा हे सगळे तुझं नाव का घेत होते? तुला का दोषी ठरवत होते? हे बघ विक्रांत, उगाच कोणी कोणावरती असे आरोप लावत नाही, आणि तेही इतक्या लोकांसमोर. त्यांना माझा, आपल्या सगळ्यांचा अपमान करायचा होता. त्यांना ना त्यांच्या हातामध्ये ते आयतं खोलीच मिळालं होतं. आई, आई तू तुझ्या ह्या पोटच्या मुलांवर विश्वास ठेवणार आहेस का त्या तिराईतांवर? हे बघ विक्रांत, मागच्या वेळेला पण जेव्हा बुवांना ॲम्ब्युलन्समधून ढकलून दिलं गेलं होतं, त्यावेळेला पण तुझंच नाव पुढं आलं होतं. त्यावेळेला पण तुझ्यावरती आरोप झाले होते. प्रत्येक वेळी असं का घडतंय? तुझंच नाव समोर का येतंय विक्रांत? मला खरं खरं सांग, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? आई, हे आता अति होतंय. तू वारंवार माझ्यावर संशय घेतेस आणि हे मला चालणार नाही. तुला एवढा राग येतोय ना, म्हणजे नक्की तूच. आई, तोंड सांभाळून बोल. विक्रम, काय चाललंय? तुम्ही एक शब्द बोलू नका. हे जे काही झालंय हे सगळं तुमच्यामुळे झालंय. दादा, काय करतोयस तू? तुझं तोंड तरी कळतंय का? कुणाला बोट दाखवतोय, कुणाशी बोलतोय याचं तरी भान ठेव. तुझी हिंमत कशी झाली रे बाबांशी आणि आईशी असं वागायची? अजित, जास्त अक्कल पाजळू नकोस. माझं डोकं ना आधीच फिरलंय. राणी, इंद्रा आज दोघं ढगात गेले होते. अजित, अरे आपलं सगळं टेन्शन संपलं असतं. ते दोघं जिवंत झाले.
मी तिथे तुमच्या समोर होतो तरी पण तू मला बोलतेस, माझ्यावर आरोप करतेस. मी हे सगळं आपल्यासाठी करतो आणि तुम्ही मला सपोर्ट करण्याऐवजी माझ्यावर उलटताय. विक्रांत, अरे शांत हो, एवढा चिडू नकोस. पाणी आणते. नको! आबा या लवकर तुम्ही. ही बाया कुठं घेऊन जाते काय माहिती आता. खावा चल. आबा कल्लम कुठे हे काय पुढंच आहे. लवकर पकडायला हवी. तो पण दादासाहेबाचं ते उघड नाही करता येणार. चल चला. आई काय झालं? नाही. ठीक आहे तुम्ही? हो. आई काय झालं? नाही, काही नाही. का? काय झालं? काही झालं नाही. तुम्ही जा आत. मी यांची वाट बघत इथेच बाहेर बसते. जा. नाही नाही आई, मी इथे बाहेर बाजल्यावर पडतो, तू हो आत. नको इंद्रा, तू जा आत. जा. अहो मालती मॅडम, तुम्ही चला ना घरात. हो आई, मी इथे बाहेर थांबतो, तू जा आत. अजिबात नाही हं.